व्याख्या ते कमी आहेत, परंतु त्याचं काम फार मोठं आहे आणि सर्वांच्यासाठी काम करणारं असं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर आज आपले उद्घाटक प्राध्यापक मिलिंद जोशी बोलणार आहे आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की रघु कर्व्यांच्यावर त्यांचं अंतर्नादमधलं जी परीक्षण आलेलं होतं ते अतिशय महत्त्वाचं ठरलं. म्हणजे त्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली आणि त्या पुस्तकांची चर्चा नंतरच्या कालावधीमध्ये मिलिंद जोशी यांच्या अंतर्नादमधल्या एकंदरीत त्या परीक्षणामुळे आणखीन वाढली. म्हणजे भानू काळे सारखे व्यक्तिमत्व सुद्धा त्या पुस्तक वाचनाकडे वळले. भानू काळे हे अंतर्नादचे संपादक, परंतु त्यांनी ते पुस्तक वाचलेलं नव्हतं. माझं त्याच्याशी बोलणंही झालं. ते खरं आजच्या कार्यक्रमाला दौऱ्यावर असल्यामुळे आले नाही, पण त्यांनाही बोलायचं होतं. परंतु असे हे प्राध्यापक मिलिंद जोशी यांना मी विनंती करतो की आपण आपणाला जो विषय दिलेला आहे त्याच्यावरही बोलावं, उद्घाटनाचंही बोलावं. की नम्र आज मला अतिशय आनंद होतोय की अखिल भारतीय चांद्रसेनी कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्था आणि श्रीमंत सरदार सखाराम हरिगुप्ते चांद्रसेनी कायस्थ प्रभू कार्यालय ट्रस्ट आणि पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक डॉक्टर अनंत देशमुख यांच्या निवडक साहित्यावर या ठिकाणी चर्चा होते. महाराष्ट्राला व्रतस्थाशी ज्ञानोपासकांची परंपरा लाभलेली आहे आणि त्या ज्ञानोपासकांच्या परंपरेमध्ये आपल्याला डॉक्टर अनंत देशमुख यांचा आवर्जून समावेश करावा लागेल. जिज्ञासू वृत्ती आणि ज्ञानलालसा कमी होणं हे समाजाच्या बौद्धिक अधोगतीचं लक्षण मानलं जातं. अशा काळामध्ये डॉक्टर अनंत देशमुख यांच्यासारखा माणूस निष्ठेने संशोधन करतो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अभ्यास हाच ध्यास आणि व्यासंग हाच श्वास हे डॉक्टर अनंत देशमुख यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. संशोधन ही सध्याच्या काळामध्ये एक जोखीम झालेली आहे. याचं कारण की संशोधनातून गवसलेलं सत्य स्वीकारण्यासाठी समाजाचं मानससुद्धा तेवढं प्रगल्भ असावं लागतं आणि संशोधनाचे विषय आणि संशोधनातून गवसलेलं सत्य यावरती विचारवंतांनी आणि संशोधकांनी भाष्य न करता जेव्हा कार्यकर्त्यांच्या हातामध्ये हे संशोधन जातं तेव्हा काय होतं हे आपण सध्या महाराष्ट्रामध्ये पाहतो आहोत. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये संशोधन ही मोठी जोखीम झालेली आहे. अशा काळामध्ये संशोधकाकडे एक प्रकारची निर्भयता असावी लागते आणि तटस्थताही असावी लागते. या दोन्ही वृत्ती आपल्याला डॉक्टर अनंत देशमुख यांच्यामध्ये दिसतात आणि त्यांचं जर एकूण संशोधन आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट जाणवेल की त्यांनी पारंपरिक संशोधनाच्या वाटा चोखाळण्याबरोबर अनेक नवे मार्गही चोखाळलेले आहेत. आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचा अतिशय सुरेख असा संगम त्यांच्या संबंध संशोधन कार्यामध्ये आपल्याला दिसतो आणि त्यांच्या संशोधनाचं वेगळेपण असं की त्यांनी अनेक विषयांवर संशोधन केलंच, पण पुढच्या पिढ्यांच्यासाठी अनेक संशोधन विषय निर्माण करून ठेवलेले आहेत. हे त्यांच्या संशोधनाचं वेगळेपण आहे. आणि संशोधन हे नेहमी समाजापासून दूरच असतात. ते प्रसिद्धीच्या झोतामध्ये कधीच नसतात. दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो ही देवेंची जी परंपरा आहे संशोधकांची, तर त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतामध्ये सतत वक्तव्य करतायत, रोज एका ठिकाणी व्याख्यान होत आहे, असं संशोधकांच्या बाबतीमध्ये शक्यतो घडत नाही. आपल्या चिंतन गुंफेमध्ये बसून संशोधन करणं ही त्यांची जबाबदारी असते आणि त्या पद्धतीने व्रतस्थ वृत्तीनं ते काम पार पाडत आले. त्यांनी समग्र रधोंच्या वरती जे काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी आज बोलणार आहे. महाराष्ट्र ही कर्तृत्ववान घराण्यांची भूमी आहे आणि काही घराणी अशी आहेत की त्या घराण्यातला एक माणूस दुसऱ्यासारखा नाही. कर्तृत्वाची वेगळीच वाट त्या घरातल्या प्रत्येक माणसाने चोखाळलेली आहे. काळाच्या पुढे पावले टाकत काळाला आणि समाजाला न मानवणारे पण तरीही समाजातल्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणारे मोठे काम या द्रष्ट्या माणसांनी समाजाचा मोठा विरोध पत्करून प्रतिकूल परिस्थितीत उभे केले आहे. कर्वे घराणे हे याच वाटेने जाणारे. मातृत्वाचा आदर करणाऱ्या या देशात स्त्रीत्वाची मात्र अप्रतिष्ठा केली जात होती. मातृत्वाचा गौरव करणाऱ्या भारतीयांना
अखिल स्त्री जीवनाचा गौरव करण्याचा व्यापक धर्म महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी शिकवला. प्राध्यापक रघुनाथ धोंडो कर्वे हे त्यांचे चिरंजीव. ते बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते. त्यांची विज्ञान निष्ठा ही आढळ होती. काही काळ अध्यापन क्षेत्रात रमलेल्या रघुनाथ कर्व्यांना लिंग मानसशास्त्र आणि आरोग्य या विषयात आस्था होती. गुप्तरोग आणि संतती नियमनासंदर्भातल्या चळवळीतील सहभागामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. आपल्या विचारांचे प्रतिपादन करण्यासाठी त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचे मासिक सुरू केले. त्यांनी मासिकातून जे विषय लोकांसमोर ठेवले ते त्या काळच्या लोकमानसाला पेलवणारे आणि पचणारे नव्हते. त्यामुळे मोठी वादळे निर्माण झाली. त्या द्रष्ट्या माणसाचे चरित्र, त्याचे जीवनकार्य, त्याचे लेखन आणि त्याच्या कार्याची चिकित्सा झाली पाहिजे आणि या थोर माणसाच्या अलौकिक कर्तृत्वाचा आलेख हा भावी पिढ्यांसमोर मांडला पाहिजे या ध्येयाने झपाटलेल्या डॉक्टर अनंत देशमुख यांनी या समग्र रधो प्रकल्पाचं संशोधन, संकलन आणि संपादनाचं महत्त्वाचं कार्य हे जबाबदारीने पार पाडलं. अपार मेहनतीने संपादक देशमुख आणि आज जे हयात नाही ते प्रकाशक अरुण जाखडे यांनी समग्र रधो या विषयाला वाहिलेली एकूण 8 पुस्तकं प्रकाशित केली. त्यामध्ये समाज स्वास्थ्यकार रधो कर्वे, मते आणि मतांतरे, समाज स्वास्थ्यमधील निवडक लेख, बुद्धिप्रामाण्यवाद, शेष समाज स्वास्थ्य, निवडक शारदेची पत्रे, उपासाच्या कथा व असंग्रहित रधो कर्वे अशा 8 पुस्तकातून समग्र रधो कर्वे आणि त्यांच्या कार्याचा विशाल पट हा संशोधनातून त्यांनी वाचकांच्या समोर उलगडलेला आहे. समाज स्वास्थ्यकार या ग्रंथात अनंत देशमुख यांनी प्राध्यापक रधो कर्व्यांचं जीवनपट हा सर्वांगाने उलगडून दाखवलेला आहे. धोंडो केशव कर्वे आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी 14 जानेवारी 1882 रोजी रघुनाथरावांचा जन्म झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रघुनाथरावांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी दशेतला फर्ग्युसन महाविद्यालयातला काळ त्यांच्या जीवनाला दिशा देणारा ठरला. पुढे त्यांनी संतती नियमन आणि कामशास्त्र या विषयाला स्वतःला वाहून घेतले. रघुनाथराव ज्या काळात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते त्या काळात विद्येचे माहेरघर म्हणून नावलौकिक असलेल्या पुण्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत घरातून तरुण विवाहित पुरुषही शिक्षणासाठी पुण्यात येत होते. तेव्हा रघुनाथरावही 22 वर्षाचे होते. तारुण्याच्या या उभारीच्या काळात स्त्रीविषयक आकर्षण, स्त्री पुरुष संबंधांविषयीचं कुतूहल व त्याविषयीची माहिती करून घेण्याची जिज्ञासा, समवयस्क विवाहित तरुणांच्या असलेल्या विवाहबाह्य संबंधातून त्यांना मिळालेला गुप्तरोगासारखा प्रसार, त्यांची होणारी मानसिक कोंडी व शारीरिक त्रास त्यांनी पाहिला. हे एकीकडे तर दुसरीकडे अण्णा आपल्या मुलांबरोबर या विषयावर उघडपणे बोलत असत. या साऱ्याचा परिणाम होऊन रघुनाथरावांना आपल्या कार्याची दिशा सापडली असावी या संदर्भातले चरित्रकाराने केलेले साधारण आणि अभ्यासपूर्ण विवेचन जे आहे ते वाचकांना पटणार आहे. रघुनाथरावांनी शिक्षकी पेशासाठी घेतलेलं प्रशिक्षण, मुंबई आणि सोलापूर येथे त्यांनी केलेली माध्यमिक शिक्षकाची नोकरी, अण्णांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाकरता आलेल्या गंगू गोडे या मुलीशी झालेला त्यांचा प्रेमविवाह, एल्फिन्स्टन कॉलेजात आणि धारवाडच्या कर्नाटक कॉलेजात त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून केलेली नोकरी, गणिताच्या शिक्षणासाठी त्यांनी पॅरिसला केलेले प्रयाण, परत आल्यानंतर पदोन्नती डावलली गेल्यामुळे त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा, सरकारी कॉलेजचा राजीनामा दिल्यानंतर विल्सन कॉलेजात मिळालेली नोकरी, किर्लोस्कर बखरच्या 1925च्या अंकात त्यांनी लिहिलेल्या अमर्याद संतती या लेखामुळे आणि सरकारने आणलेल्या दबावामुळे व्यवस्थापनाशी झालेले मतभेद आणि सोडावी लागलेली प्राध्यापकी, 5-6 महिन्याचे त्यांचे नैरोबीतील वास्तव्य, तेथे त्यांनी स्वतःवर करून घेतलेली नसबंदीची शस्त्रक्रिया, त्यांचे परत येणे हा सारा रघुनाथरावांच्या चरित्रातला तपशील अतिशय प्रभावीपणे मांडत देशमुखांनी या चरित्र लेखनासाठी केलेले परिश्रम आणि संशोधन वाचकांच्या समोर येते. 15 जुलै 1927 या दिवशी समाज स्वास्थ्य मासिकाचा प्रारंभ झाला. या मासिकाच्या पहिल्या अंकात ध्येय धोरणाविषयी रधो कर्वे यांनी मांडलेला विचार महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे.
ज्या विषयासंबंधी लेख छापण्यास इतर पत्रकार लाजतात किंवा भीतात असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्या संबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकास अतिशय अडचण पडते व ही अडचण दूर करण्याचा आपला विचार आहे. यात केवळ तत्वज्ञानाचा खलच न करता व्यवहारोपयोगी माहिती दिली जाईल. कामशास्त्र या शब्दाचा दुरुपयोग झालेला आहे तरीही कामवासनेचा शास्त्रीय दृष्टीने विचार हा शब्द वापरणे आम्हास भाग पडत आहे. याबद्दल कोणासही क्षुब्ध होण्याचे कारण नाही. सत्य हे नेहमी नग्न असते ते स्पष्ट करण्याकरता त्यांनी नग्न स्त्रीचे चित्र मुखपृष्ठावर टाकण्याचे ठरवले. परंतु छपाईचे आगाऊ पैसे देऊनही छापखान्याच्या व्यवस्थापकांनी ते स्वीकारायला नकार दिला. प्रखर बुद्धिवादाची मांडणी करणारी मासिक म्हणून या मासिकाची आखणी करण्यात आलेली होती. समाजातील स्त्री पुरुष संबंधांचा, स्त्री स्वातंत्र्याचा, समतेचा, गुप्तरोग, संतती नियमन इत्यादींबरोबर साहित्य, संगीत, नाटक, चित्रपटादी कलांचाही त्यात विचार होता. त्यात वाचकांच्या पत्रव्यवहाराला स्थान होते. आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे कागद छपाईचा दर्जा बेताचा होता. अनेकदा विशेषांकाची चौकटीत जाहिरात केली जाईल. त्यांनी एक विशेषांक काढलेला होता. त्या विशेषांकाचं नाव होतं 2 बायका विशेषांक आणि त्याची जाहिरात अशी केलेली होती, एक बायको जिवंत असताना दुसरी करणाऱ्यांची संख्या अलीकडे सुशिक्षितात वाढू लागली आहे. हे पाहून कित्येकदा विषाद वाटतो. परंतु या प्रश्नाला एकच बाजू नाही हे दाखवण्याकरता आम्ही मार्चचा अंक राखून ठेवण्याचे ठरविले आहे. हा 2 बायका विशेषांक नेहमीप्रमाणे 15 मार्चला प्रसिद्ध होईल. हे सगळं त्यांचं त्या काळातलं सनातनी एकूण समाज व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरचं धाडस पाहिल्यानंतर आपण अचंबित होतो. प्राध्यापक रधो कर्वे यांचा स्वभाव संकटे ओढून घेणारा होता. त्यामुळे खटले आणि वादांच्या मालिका चालूच राहिल्या. व्यभिचाराचा प्रश्न या शीर्षकाचा कर्वेंचा लेख 1931च्या सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला. 10 पानाच्या या लेखात प्राध्यापक कर्वेंनी केलेला युक्तिवाद सनातन्यांना आणि संस्कृती रक्षकांना झोंबणारा होता. या लेखात त्यांनी लिहिले होते, आपल्या संस्कृतीत लग्न ही पवित्र संस्था मानली जाते. विवाहित स्त्री पुरुषांनी परस्परांशी शरीर संबंध ठेवावा आणि आपली कामक्षुधा पूर्ण करावी. अशा प्रकारे रतिसुख प्राप्त करून घ्यावे अशी अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्ष विवाहात स्त्री पुरुषांचे परस्परावर प्रेम असतेच असे नाही. शिवाय समागम वैचित्र्यही काहींच्या ठिकाणी असते आणि त्यात गैर काही नाही. स्त्री पुरुष जर परस्परांच्या अनुमतीने रतिक्रीडेत सहभागी झाले तर त्यात प्रेम असते. अशा वेळी दोघांनाही मिळणारे इंद्रिय सुख हे वेगळे असते. म्हणून मुक्त लैंगिक संबंधांचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. आणि ही सगळी मांडणी करत असताना त्यांनी रामायण महाभारताचे जे संदर्भ दिले ते त्या काळामध्ये तर त्यावरून मोठं वादंग उठलेलं होतं. सनातनी पुणेकरांवर त्यांनी केलेल्या टीकेमुळे विरोधकांचा एक मोठा गट त्यांच्या विरोधात तयार झाला आणि पुणेकरांच्या प्रयत्नांना यश येऊन रघुनाथरावांना अटक झाली आणि व्यभिचाराचा प्रश्न हा लेख असलेल्या समाज स्वास्थ्याच्या प्रती या पोलिसांनी त्यावेळेला जप्त केल्या. समाज स्वास्थ्याच्या गुजराती अंकातील पत्रव्यवहाराला प्राध्यापक कर्वेंनी दिलेल्या उत्तराचे कारण पुढे करून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. हा खटला त्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढवला ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मासिकात कामकला या पुस्तकाची जाहिरात करताना वापरलेल्या अप्राकृतिक संभोग या शब्दामुळे 1938 मध्ये त्यांच्यावर 3रा खटला भरण्यात आला. तो रघुनाथरावांनी स्वतः लढवला. त्यांचा युक्तिवाद अमान्य केला तरी संशयाचा फायदा घेऊन न्यायालयाने त्यांना सोडले. हा सारा खटल्यांचा तपशील, प्राध्यापक कर्वेंविरुद्ध उठलेली वादळे, त्याला त्यांनी दिलेले तोंड, त्यांनी केलेला प्रतिवाद हे सारे वाचताना तो संपूर्ण काळ चरित्रकाराने शब्दातून अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे. महात्मा गांधी, डॉक्टर के.भा. लेले, कॅप्टन ए.पी. पिल्ले, डॉक्टर मनोरमा थत्ते, शंकरराव किर्लोस्कर, प्रभाकर पाध्ये, नासी फडके, व्ही. शांताराम, वि. वा. शिरवाडकर यांच्याशी असलेले त्यांचे वैचारिक मतभेद आणि मतैक्य याविषयी या चरित्रामध्ये वाचायला मिळतं. रिझन जीवन सारख्या अन्य नियतकालिकात प्राध्यापक कर्वेंनी केलेले लेखन, संस्थात्मक कार्यात रस असणाऱ्या कर्व्यांचा साहित्य संस्था आणि नाट्य परिषदेशी असलेला संबंध, शास्त्रीय संगीताचे जाणकार असलेल्या रघुनाथरावांची रसिकता, मामा वरेरकर, शकुंतला परांजपे यांसारखे आप्तस्वकीय, मालतीबाईंबरोबरचे त्यांचे वैवाहिक जीवन आणि रघुनाथरावांचा मृत्यू, पुढे 26 वर्ष आणि 4 महिने चाललेल्या समाजस्वास्थ्य या मासिकाची अखेर
अशा अनेक प्रकरणातून एका द्रष्ट्या माणसाचं संपूर्ण जीवन चरित्र हे समाज स्वास्थ्यकार या पुस्तकातून त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे. रधो कर्वे यांचा इंग्रजी आणि फ्रेंच साहित्याचा व्यासंग दांडगा होता. समाज स्वास्थ्य हे मासिक ज्या विषयासाठी वाहिले होते त्यामुळे साहित्य मिळवणे हेही मोठे आव्हान होते. फ्रेंच कथाकार मोपासा यांच्या 31 कथा कर्वे यांनी स्वतः अनुवादून समाज स्वास्थ्य मासिकात वेळोवेळी प्रसिद्ध केल्या. स्त्री पुरुष नातेसंबंध, लैंगिकता, युरोपातील समाज जीवन याचे दर्शन या कथांमधून घडतेच, त्याचबरोबर मोपासांची जीवनदृष्टी समजते. अनुवादक म्हणून अलक्षित राहिलेला प्राध्यापक कर्वेंचा हा जो पैलू आहे तो या पुस्तकामुळे प्रकाशात येतो आणि रधोंनी अनुवादित केलेल्या 31 कथा मोपासांच्या कथा या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. रधो कर्वे हे उत्तम लेखक होते, तसे प्रयोगशील संपादकही होते. कर्वेंना जसे सनातन्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले तसे त्यांच्यावर खडसेही भरले जात होते. वृत्तपत्रातून आणि इतर नियतकालिकातून त्यांच्यावर टीका होत होती. या साऱ्या विरोधाला उत्तर देण्यासाठी त्यांनी शारदा या टोपण नावाने लेखन केलं आणि शारदेची पत्रे हे सदर जुलै 1931च्या अंकापासून त्यांनी सुरू केले. या सदरातील निवडक पत्रे, निवडक शारदेची पत्रे या ग्रंथात वाचायला मिळतात. साहित्य, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आरोग्य, विज्ञान, कला अशा विविध क्षेत्रातील त्या काळच्या जीवन व्यवहाराचं प्रतिबिंब या सदरात कसं उमटलेलं आहे याविषयी देशमुखांनी जे भाष्य केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच कर्व्यांची सडेतोड निर्भीड वृत्ती, त्यांचा विविध विषयांचा असलेला दांडगा व्यासंग आणि लेखनशैली याचंही सुरेख दर्शन देशमुखांनी आपल्याला घडवलेलं आहे. दी रॅशनलिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे मुंबईतील तेव्हाच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांच्या तरुणांची एक संस्था होती. रिझन नावाचे इंग्रजी नियतकालिक या तरुणांनी सुरू केले होते. देशातील जनतेच्या मनात शास्त्रीय दृष्टिकोन आणि सहिष्णुता निर्माण करण्यासाठी बुद्धीच्या कसोटीवर न टिकणाऱ्या धार्मिक सामाजिक अंधश्रद्धाशी रूढीशी संघर्ष करणे हा या नियतकालिकाचा हेतू होता. संपादक, लेखक, ग्रंथपरीक्षक, पत्रलेखक अशा अनेक नात्यांनी प्राध्यापक कर्वेंचा रिझनशी जवळचा संबंध होता. प्राध्यापक कर्वेंचे इंग्रजीतले असे सर्व लेखन बुद्धिप्रामाण्यवाद या पुस्तकात मराठीतून वाचायला मिळते. अनुवादाचे काम मधुकर तोरणमल यांनी केले. संपादनाची जबाबदारी डॉक्टर अनंत देशमुख यांनी पार पाडली. बुद्धिप्रामाण्यवादी विचार, राजकारण आणि बुद्धिप्रामाण्यवाद, भित्रेपणाचा शाप, धार्मिक मूर्खपणा, धर्म कुठे घेऊन जातो शीर्षक बघा लेखाची, ती बघितली तरी आपण अचंबित होऊन जातो. ढोंगांचा सुकाळ, हिंदू रूढी प्रामाण्यवाद म्हणजे काय, साधू संत महाराज बाबा, अविचारी कायदे, अश्लीलतेविरुद्ध कायदे, कला आणि अश्लीलता, भारतातले संतती नियम, गर्भपाताची नैतिकता, संतती नियम आणि काँग्रेस, लैंगिक शिक्षण, कामवासनेने पछाडणे, लैंगिक नियंत्रण, श्रद्धा अंधश्रद्धा असे अनेक विषय रधोंनी मोठ्या ताकदीने त्यांच्या लेखनामध्ये हाताळलेले आपल्याला दिसतात. शेष समाज स्वास्थ्य या संपादित ग्रंथामध्ये समाज स्वास्थ्य मासिकात वेळोवेळी प्रसिद्ध झालेले तत्कालीन नामवंतांचे आणि फारशा परिचित नसलेल्या लेखकांचे वैचारिक लेख हे एकत्र केले आहेत. त्यामध्ये मामा वरेरकर आहेत, भास्करराव जाधव आहेत, माधवराव बागल, शंकरराव किर्लोस्कर, दुर्गा भागवत, दामोदर कोसंबी, कॅप्टन गोगम लिमये, गोस सरदेसाई, नास बापट, केवा गजेंद्र गडकर, व्ही लिमये, राज गोखले, कृपा बाबर, मनोहर लिमये, श्रीम वर्धे, बावा सावर्डेकर, शंकरराव दिनकरराव, भास्करराव हे रघुनाथरावांचे बंधू, इरावतीबाई कर्वे यांनी सुद्धा यासाठी लेखन केलेलं आहे. गांधीवादापासून ते महाराष्ट्रातल्या ज्वलंत प्रश्नांपासून आणि आंघोळीपासून ते लिंगपूजेपर्यंत, नूतन संभोगापासून ते वेश्यांच्या आवश्यकतेपर्यंत, शेतीपासून ते गणपती उत्सवापर्यंत, शिक्षकांच्या कोडमाऱ्यापासून ते पुढाऱ्यांच्या सडलेल्या मेंदूपर्यंत, हिंदू स्त्रियांच्या प्रश्नापासून ते मासिक बीजक्षेपणापर्यंत, अश्लील चित्रापासून ते लग्नतेच्या तत्वज्ञानापर्यंत अशा असंख्य विषयांवर या लेखकांनी समाज स्वास्थ्यासाठी लिहिले. यावरून या लेखकांच्या बुद्धीचा परी किती विस्तारलेला होता आणि दवणे सर मुख्य म्हणजे आपल्या प्रतिमेची काळजी न करता आपल्याला भावलेल्या आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या विषयांवर लिहिण्यासाठीची त्यांची बांधिलकी किती मजबूत होती आणि वृत्ती किती भयमुक्त आणि सडेतोड होती हे प्रकर्षाने जाणवते. असंग्रहित रधो कर्वे या पुस्तकात प्राध्यापक कर्वे यांनी त्यांच्या समकालीन अन्य नियतकालिकात लिहिलेले व आजपर्यंत अलक्षित राहिलेले दुर्मिळ लेख समाविष्ट केलेले आहेत. रधोंच्या हवी देसाईंनी घेतलेल्या मुलाखती आहेत.
शाळा खात्यातील अनुभव, माझे प्रचार कार्यातील अनुभव, मी आणि माझे टीकाकार, समाज स्वास्थ्याची समाजसेवा यासारखे आत्मचरित्रात्मक लेखन आहे. रधोंनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे आणि केलेले पत्रलेखन, त्यांनी संतती नियमाविषयीची भूमिका स्पष्ट करणारे लेख, कायदा, भूतयोनी, मोहनिद्रा, कलेचे निमंत्रण, मी गांधींचा मुलगा असतो तर, प्रगतीचे तत्वज्ञान, मद्यपानाविरुद्ध खोटा प्रचार, हिंदू धर्मातील बावळटपणा असे अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. यावरून समाजाशी निगडीत सर्व विषयांबाबत रधोंना किती आस्था होती हे प्रकर्षाने जाणवते. मला हा खंड वाचत असताना एक गोष्ट जाणवली की केवळ रधोंचं साहित्य देऊन अनंत देशमुख त्या ठिकाणी थांबलेले नाही, तर त्यावरती त्यांनी जे भाष्य केलेलं आहे संशोधक अभ्यासक म्हणून, ते अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि समकालामध्ये वर्तमानामध्ये रधोंच्या कार्याचं मोठेपण हे ठळकपणाने अधोरेखित करणार आहे. समाज स्वास्थ्यामधील निवडक लेख या पुस्तकात स्वतःच्या मासिकांसाठी रधोंनी केलेले विविध विषयांवरचे लेखन संकलित करण्यात आलेले आहे. समाज स्वास्थ्याचे अंक आज दुर्मिळ झाले आहेत, त्यामुळे जिज्ञासू आणि अभ्यासकांसाठी हे लेखन सहजपणे उपलब्ध होणं अवघड आहे. म्हणूनच या पुस्तकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाज स्वास्थ्याच्या वेगवेगळ्या अंकांची मुखपृष्ठ या पुस्तकात पाहायला मिळतात. प्राध्यापक कर्वेंनी ज्या विषयासाठी वाहून घेतले होते त्या विषयाबरोबरच विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून केलेले वृत्तांत लेखन, पुरोगामी वाङ्मय, पुरोगामी साहित्याचा निकष, आजकालचे मराठी, कला आणि ब्रह्मचर्य, समीक्षा, मराठी चित्रपट या संदर्भातले त्यांचे लेखनही वाचकांना समृद्ध करणार आहे. आणि आपण सर्वांनी खरं देशमुखांच्या ऋणामध्ये राहिलं पाहिजे की त्यांच्यामुळे हा सगळा अनमोल असा वैचारिक ठेवा हा महाराष्ट्रासमोर आलेला आहे. रधो कर्वे मते आणि मतांतरे या पुस्तकात रघुनाथरावांच्या काळात त्यांच्या संबंधितांनी, स्नेहांनी आणि समकालीनांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि विचाराविषयी कोणती मते व्यक्त केली, त्यांच्या उत्तरकालीनांना त्यांच्याविषयी काय वाटत होते हे वाचायला मिळते. धोंडो केशव कर्वे, भावी वरेरकर, श्रीशम नवरे, श्री के क्षीरसागर, अरा महाजनी, भास्कर धोंडो कर्वे, शकुंतला परांजपे, मौवा धोंड, वामन विष्णू भट, विठ्ठल प्रभू, गप्र प्रधान, रवींद्र पिंगे, अनंत देशमुख यांचे लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आज आपण असं म्हणतो की आज ज्ञानाचं क्षेत्र गढूळ झालेलं आहे आणि मतभेदाचे रूपांतर व्यक्तिद्वेषात होऊन विखारी टीका केली जाते असं आज आपण म्हणतोय राजाभाऊ. पण हीच परिस्थिती रधोंच्या काळातही होती. टीकाकारांनी रधोंच्या वडिलांना अण्णांना सुद्धा सोडलेलं नाही. बडे बाप व त्याचे बेटे या शीर्षकाचा लेख गत्रेम माडखोलकरांनी लिहिला आणि माडखोलकरांनी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन रधोंच्यावरती आणि अण्णांच्यावरती टीका केली. त्यातली वाक्य आज वाचताना देखील आपली जीभ कचरते. पण काय लिहिलंय बघा, असं लिहिलंय, कर्वे पिता पुत्रांचे उदाहरण हे तर वंशशास्त्रज्ञांना आपल्या काही सिद्धांतांचा उत्कृष्ट नमुना वाटण्यासारखे आहे. महर्षी कर्वे यांची सारी हयात स्त्रियांच्या निकट सानिध्यात व त्यांचे दुःख निवारण्यासाठी जगण्यात गेली. त्यांच्या इतका स्त्री जातीशी समरस झालेला व स्त्री समुदायात वावरलेला पुरुष जगात क्वचितच सापडेल. महिलांच्या सहवासात राहून त्यांच्या उन्नतीची निरनिराळी कार्य करीत असताना कर्व्यांना केवढा इंद्रिय निग्रह करावा लागला असेल. माडखोलकर लिहितायत आणि पुढे असं म्हणतायत की मनुष्याला स्वाभाविक असणारे वासनाविकार पावलोपावली किती निष्ठुरपणे दाबून मारून टाकावे लागले असतील त्यांना. त्यांनी जन्मभर केलेला हा लोकोत्तर इंद्रिय निग्रह, ही कामप्रेरणेची दडपशाही त्यांच्या चिरंजीवांच्या ठिकाणी आज अतिरिक्त लैंगिक जिज्ञासेच्या आणि संभोग स्वातंत्र्य पुरस्काराच्या रूपाने प्रकट झालेली आहे. किती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली आहे. पुढे ते असं म्हणाले की उद्या जर असं कोणी म्हटलं तर ते सुख होईल काय. कर्व्यांसारख्या महर्षींच्या मुलाने समाज स्वास्थ्यासारखे मासिक चालवावे याबद्दल जुन्या पिढीतील अनेक सुधारकांना मी हळूहळू बोलताना पाहिले आहे. पण मला मात्र प्रोफेसर रधो किंवा दिधो कर्वे यांची लिंग जिज्ञासा अगदी अनुवंशिक वाटते. कद्रू बापाचा मुलगा उधळ्या निघावा, कर्मठाचा मुलगा कर्मदंड निघावा, त्यातलाच आई एक निसर्गाच्या पोतडीतला सृष्टी चमत्कार. हे गत्रेम माडखोलकर लिहितात तेव्हा आपलं समाजमानस त्यावेळेसचं काय होतं आणि समाजातले आपण त्यांना बुद्धिवादी असं म्हणतो ते या एकूण सगळ्या सुधारणावादी चळवळी आणि विचारांच्याकडे कसं पाहत होते याचंही एक आपल्याला चित्र दिसतं. हे सारे वाचल्यानंतर सर्जनशील लोकांचे मानस किती अधपतित झाले होते हे जाणवते. काळ हा सर्वरक्षकही नाही आणि सर्वभक्षकही नाही. तो द्रष्टा आहे. घडणाऱ्या घटनांचा निपक्षपाती इतिहासकाराप्रमाणे
तो नोंद करीत असतो. माणसे इतिहास घडवतात आणि ती गेल्यानंतर इतिहास त्यांची नोंद घेत असतो. इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमानाचा विचार करीत भविष्याचे वेध घेता येतात. म्हणूनच इतिहासाचे आणि इतिहास घडविणाऱ्या माणसांचे स्मरण हे महत्त्वाचे असते. अनेकदा ज्या काळात अशी माणसे होऊन जातात त्या काळाला आणि समाजाला त्या माणसांचे मोठेपण लक्षात येत नाही. पुढच्या पिढ्यांना अशा माणसांचे द्रष्टेपण मोठेपण समजल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देणे आणि समग्रपणे त्या माणसाचे कार्यकर्तृत्व जुन्या काळासह नव्या कालपटलावर उभे करणे हे समाजातील जाणत्या बुद्धिवंतांचे नैतिक कर्तव्य असते. तेच कर्तव्य निष्ठेने डॉक्टर अनंत देशमुख यांनी रधो या महत्त्वाच्या प्रकल्पाचे लेखन, संशोधन, संकलन आणि संपादन करून पार पाडलेले आणि यासाठी त्यांनी किती अपार मेहनत आणि कष्ट घेतले ते सगळे खंड जर आपण बघितले त्या प्रत्येक पुस्तकाच्या मागे त्यांनी जे संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत आणि त्याच्या ज्या प्रस्तावना लिहिल्या आहेत त्या जरी वाचल्या तरी या ग्रंथांमध्ये काय हे आपल्या समोर येईल. एखाद्या चाकाची प्रत्येक आली जशी स्पष्टपणाने दिसते तितक्या स्पष्टपणाने रधोंच्या व्यक्तिमत्वाचा कार्याचा प्रत्येक पैलू ठळकपणे दिसावा यासाठी निर्माण झालेले हे 8ही ग्रंथ जाणकार मराठी वाचकांनी आपल्या संग्रही ठेवले पाहिजे. रधोंना त्यांच्या काळामध्ये न्याय मिळू शकला नाही, पण भविष्यातल्या जाणत्या पिढीने या व्यक्तिमत्वाचं मोठेपण जाणून घेण्यासाठी या ग्रंथांचं वाचन करणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि संशोधनातली शिस्त, त्यांचा व्यासंग, त्यांनी घेतलेले अपार परिश्रम या सगळ्यांचं दर्शन या सगळ्या समग्र रधोंच्या खंडांमधून आपल्याला दिसतं. या कामाबद्दल महाराष्ट्र सदैव देशमुखांच्या रोडामध्ये राहील. मला एक खंत आहे की आपल्या साहित्याची म्हणावी तेवढी दखल घेतली गेली नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही रधोंच्या वरती जे संशोधन केलेलं आहे तो पुढच्या अनेक पिढ्यांच्यासाठी ठेवा आहे आणि त्या ठेव्यासाठी पुढच्या अनेक पिढ्या तुमच्या कायम ऋणामध्ये राहतील. तुम्ही ज्या तटस्थपणाने हे संशोधन केलं, ज्या निर्भयतेने आणि निस्पृहतेने केलं त्या तुमच्या वृत्तीला आदराने अभिवादन करून मी आपली रजा घेतो.